The next algorithm is selection sort. Next sorting algorithm is selection sort. Okay. So in previous lecture we have taken one example and explain how the selection sort works. Okay. Now let's revise with another example. Selection sort. Selection चा meaning है कि select करायचा which element, the element which is the smallest. Okay. each pass ला array मधून element काय करायचा, सिलेक्ट करायचा. which element सिलेक्ट करायचा, the minimum, the lowest element सिलेक्ट करायचा आणि तो इंटरचेंज करायचा. आता इंटरचेंज कोणासोबत करायचा की नंबर ऑफ पास कोणता चालू आहे त्या पोझिशनच्या व्हॅल्यू सोबत. ओके. सपोज दिस इज फर्स्ट इंडेक्स एलिमेंट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट्थ, 9 and 10. So total n काय आहे 10 आहे. So after n minus 1 passes, means for this example after the 9 passes we will get the at most, कमी त्याच्यापेक्षा कमी मध्ये पण आपल्याला मिळू शकतात, but n minus 1 passes लागणारच आहेत. ओके. सो फर्स्ट पासला आपला array असेल अनसॉर्टेड. दिस इज द अनसॉर्टेड array. ओके. फर्स्ट पासला हे इनपुट असणार आहे. तर फर्स्ट पासला पास काय चालू आहे फर्स्ट, सो 1. Okay, so from the first index to the last index, जो minimum element आहे, means what? Value, lowest value कोणत्या element चे आहे? Fifth element चे आहे, that is 7. Okay, so आता मग काय करायचं आहे की जो minimum element आहे, आता पास कोणता चालू आहे फर्स्ट. सो जो minimum व्हॅल्यू आहे ती फर्स्ट पोझिशनला आणायची आणि फर्स्ट पोझिशनचा जो एलिमेंट आहे तो कुठे न्यायचा जिथे मिनिमम आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. ओके. So after the first pass we will get the array like this. जसं बबल सॉर्ट मध्ये आफ्टर इच पास आपल्याला लास्ट पासून, जसं फर्स्ट पास नंतर बबल सॉर्ट मध्ये शेवटचा एलिमेंट सॉर्टेड असतो, लार्जेस्ट एलिमेंट असतो. सेकंड पास नंतर लास्ट टू सॉर्टेड असतात. तसं सिलेक्शन सॉर्ट मध्ये फर्स्ट पास नंतर जो फर्स्ट एलिमेंट आहे तो सॉर्टेड आहे. मीन्स व्हॉट, दिस आपला ओरिजिनल array आहे, हा जेव्हा सॉर्ट होईल तेव्हा 7 फर्स्ट पोझिशनलाच असेल. ओके. नाउ फर्स्ट पासचं हे झालं आउटपुट. नाउ लेट्स स्टार्ट विथ द सेकंड पास. सो सेकंड पासला फर्स्ट एलिमेंट चेक करायचं नाही बिकॉज दॅट इज ऑलरेडी सॉर्टेड. ओके. नाउ सेकंड पास आहे ना, सो स्टार्ट विथ द सेकंड इंडेक्स. सेकंड इंडेक्स पासून ते लास्ट इंडेक्स पर्यंत मिनिमम एलिमेंट कोणता आहे, हा 8 आहे. सो हा 8 येणार कुठे, पास कोणता चालू आहे सेकंड, सो सेकंड पोझिशनला येणार. मग हा सेकंड पोझिशनचा कुठे जाणार जिथे आपल्याला मिनिमम मिळालेला आहे आणि जो रिमेनिंग array आहे तो ऍज इट इज. ओके. आणि फर्स्ट तर आपण बघणारच नाहीये, तो ऑलरेडी सॉर्टेड आहे. सो आफ्टर द 2 पास फर्स्ट 2 एलिमेंट्स आर सॉर्टेड. ओके. जरी हा 9 सॉर्टेड असेल पण आपल्याला आपल्या लॉजिक नुसार तर ते चेंज होणार नाही, बट चेक तर होणारच आहे. ओके. नाउ आता थर्ड पास आपण सुरू करतो. हा फर्स्ट पास नंतरचा हा array आणि सेकंड पास नंतरचा हा. नाउ थर्ड पासला हा array. सो थर्ड पास कोणता चालू आहे थर्ड. सो थर्ड पासला थर्ड इंडेक्स पासून लास्ट इंडेक्स पर्यंत मिनिमम कोणता आहे, हाच आहे. सो इंटरचेंज होणार नाही, ऍज इट इज. सो थर्ड पास नंतर फोर्थ पास पण काय मिळालं आपल्याला, हाच मिळाला, सेम, काहीही चेंज होणार नाही. array ऍज इट इज राहील. सो आफ्टर द थर्ड पास, अजून फोर्थ पास सुरू नाही झाला, आफ्टर द थर्ड पास द फर्स्ट 3 एलिमेंट्स आर सॉर्टेड. Now start with the fourth pass. So fourth pass ला पास कोणता आहे fourth. So start with the fourth index to last index, means from 66 to 21, which is the lowest element 21. Okay. So पहिले 3 ते चेक होणार नाही because that are already sorted. So हा 21 कुठे आणायचा आहे, पास कोणता चालू आहे fourth. So fourth पोझिशनला 21 आणि ह्या पोझिशनचा न्यायचा इकडे आणि जो रिमेनिंग आहे array तो as it is. ओके. नाउ हे झालं फोर्थ पासचं इनपुट. सो आफ्टर द फोर्थ पास द फर्स्ट 4 एलिमेंट्स आर सॉर्टेड. नाउ स्टार्ट विथ द फिफ्थ पास. सो फिफ्थ पासला फिफ्थ इंडेक्स पासून लास्ट इंडेक्स पर्यंत जी लास्ट असेल, N20 असेल, 15 असेल तसं. सो ह्यातला स्मॉलेस्ट कोणता आहे 23. सो ब्रिंग 23 ऍट द फिफ्थ पोझिशन बिकॉज आपला पास फिफ्थ सुरू आहे. ओके. आणि मग 55 कुठे येणार, 23 च्या जागी येणार. ओके. आणि रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत ते ऍज इट इज. Now after the fifth pass
last first 5 elements are sorted. बघा. Now start with the 6th pass. So 6 pass आहे. So 6th index पासून लास्ट पर्यंत मिनिमम कोणता आहे 33. तो bring 33 at 6th position because 6 pass is going on. आणि जो 41 आहे तो इथे येणार आणि रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत ते as it is. मेमरी लोकेशन त्यांचं चेंज होणारच नाही. So after the 6th pass, first 6 elements are sorted बघा. ठीक आहे. नाउ आता आपल्याला 7th pass. So 7th pass सुरू आहे. So त्याचा आउटपुट आपल्याला वरती मिळेल. ओके. आपल्याला मॅक्स n आता आपला 10 आहे. सो आपल्याला मॅक्स 9 passes लागणार आहेत बघा. सो आता आपल्याला हे 7 passचं इनपुट So आता बघा 7th pass ला from the 7th index to the last index minimum element कोणता आहे 41. So bring 41 at 7th position आणि जो 7th position चा आहे तो जाणार जिथे 41 होता म्हणजे इथे. ओके. आणि मग रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत ते as it is 66 69 आणि हे 33 23 जे की ऑलरेडी सॉर्टेड होते. So after 7th pass first 7 elements are sorted. 4 5 6 7. Okay. Now start with the 8th pass. So 8th pass नंतर बघा आता 8th pass आहे. So 8 पासून 10 पर्यंत म्हणजे लास्ट इंडेक्स पर्यंत मिनिमम एलिमेंट कोणता आहे 55. सो 55 येणार 8th पोझिशनला बिकॉज 8th पास इज गोइंग ऑन आणि 69 येणार इथे आणि रिमेनिंग एलिमेंट ऍज इट इज. सो आफ्टर द 8th pass first 8 elements are sorted बघ 3 4 5 6 7 8 सॉर्टेड झाले ते. ओके. नाउ द लास्ट पास. आता 9 पास नंतर एलिमेंट सॉर्ट होणारच आहेत बिकॉज टोटल n-1 passes are required. नाउ 9th pass. सो 9th pass सुरू आहे. सो 9th इंडेक्स पासून लास्ट पर्यंत कोणता स्मॉलेस्ट आहे 66. सो 66 येणार 9th पोझिशनला बघा 9th पोझिशनला आणि इथला जाणार इथे. ओके. झाले सगळे एलिमेंट सॉर्ट अँड रिमेनिंग ॲरे ॲज इट इज. सो दीज आर द सॉर्टेड एलिमेंट using the selection sort. Okay. So this is the logic of the selection sort. Now let's see with one example. Now left hand side ला एक व्हाइट बोर्ड आहे आणि राइट हँड साइड ला अल्गोरिदम आहे बघा. नाउ एक आपण स्मॉल एक्झाम्पल घेऊ. 2 एक्झाम्पलने आपण एक्सप्लेन करणार आहे. त्यातलं आपण ऑलरेडी सी मध्ये बघा फाइंडिंग द मिनिमम एलिमेंट फ्रॉम एन ॲरे हे अल्गोरिदम घेतलेलं आहे. ते अल्गोरिदम आपल्याला लागणारच आहे बिकॉज आपल्याला काय करायचं आहे की जो मिनिमम एलिमेंट आहे तो घेऊन फाइंड आउट तो पुट करायचा आहे पर्टिक्युलर पोझिशनला. ओके. सो सपोज आपला ॲरे हा आहे 77. कोणताही अनसॉर्टेड ॲरे यू कॅन टेक. सो मी आता तुम्हाला जसे एक्झाम्पल घेते तसे तुम्ही बाय युअर सेल्फ एक्झाम्पल घ्यायचे 4 5 आणि मग जसं मी ट्रेस करते तसे ट्रेस करून प्रोग्राम अल्गोरिदम स्वतः समजून घ्यायचा आहे. ओके. मी तर तुम्हाला एक्सप्लेन करतेच आहे बट तुम्ही तुमच्या स्वतः एक्झाम्पल घेऊन जर ट्रेस करून बघितले अल्गोरिदम 2-3 एक्झाम्पलनी मिनिमम 2-3 एक्झाम्पल्सनी तर मग तुम्हाला प्रॉपर कळेल म्हणजे अजून परफेक्ट तुमच्या लक्षात राहील. बिकॉज जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अल्गोरिदम ठीक आहे लर्न करता पण कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही लर्न करता पाठ करता तेव्हा पुढचं पाठ होतं आणि मागचं मग लक्षात राहत नाही. मग हे लक्षात राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ईच अल्गोरिदम 2-3 एक्झाम्पलनी ट्रेस करून बघायचे. म्हणजे ट्रेस करताना तुमच्या बरोबर पहिल्या अल्गोरिदमला तुम्ही पहिले एक्झाम्पल घेऊन तुम्ही अल्गोरिदम बघून ट्रेस करताल. ऑटोमॅटिकली दुसऱ्या एक्झाम्पलला तुम्ही त्यातलं हाफ अल्गोरिदमच बघताल म्हणजे काय तुमच्या बरोबर लक्षात येतं आता पुढची स्टेप कोणती आणि जेव्हा तुम्ही थर्ड एक्झाम्पल घेताल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही मनानेच ते ट्रेस करणार. तुम्हाला अल्गोरिदम सुद्धा बघायची गरज नाही. ओके. सो ह्याने काय होईल की तुमचा अल्गोरिदम परफेक्ट होईल. आणि जसं आता मी तुम्हाला सांगते की आपलं फर्स्ट चॅप्टर आहे
अल्गोरिदमचं, नेक्स्ट लिंक लिस्टचे अल्गोरिदम, स्टॅकचे, क्यूचे, ग्राफचे, ट्रीचे अल्गोरिदम. सो काय होईल त्यांनी खूप सारे अल्गोरिदम्स येणार आहे. मग मागचे विसरून जायचे का नाही, तर मग बिकॉज तुम्हाला एक्झामला तर फ्रॉम फर्स्ट चॅप्टर टू लास्ट चॅप्टर असतात. सो एक्झाम्पल्स घ्यायचे, जेवढे घेता येईल तेवढे अल्गोरिदम ट्रेस करून बघायचं. कुठपर्यंत ट्रेस करायचं, जोपर्यंत अल्गोरिदम एक्झाम्पल ट्रेस करायला तुम्हाला अल्गोरिदम बघावं लागणार नाही तोपर्यंत. म्हणजेच काय की पहिल्या एक्झाम्पलला तुम्ही अल्गोरिदमच्या स्टेप वाईज ट्रेस करणार, दुसऱ्या एक्झाम्पलला तुम्हाला आता ही पहिली स्टेप लक्षात राहील, ह्या मधल्या लक्षात राहतील, म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली ट्रेस करणार. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही अल्गोरिदम मध्ये बघणार की ही स्टेप नेमकी कोणती आहे. आणि तिसऱ्या एक्झाम्पलला असं होईल की तुम्हाला ऑटोमॅटिकली स्टेप लक्षात राहतील, तुम्हाला अल्गोरिदम पण बघायची गरज नाही, तुम्ही ऑटोमॅटिकली ट्रेस करणार. आलं का लक्षात? सो एवढे परफेक्ट अल्गोरिदम करायचे आहेत. ठीक आहे. नाव बघा, आता इथे अरेला ए नेम आहे, सो आपण पण ए देऊ, तुम्ही कोणतंही नेम दिलं तरी चालेल. देन आता हे मी इंडेक्स टाकते इथे, आणि आता एन काय आहे फॉर धिस 8 आहे. ओके. नाउ आता चेक करा, रिपीट स्टेप्स 2 to 4, नॉट 2 and 4, 2 to 4. रिपीट स्टेप्स 2 to 4 बघा, हे आउटर फॉर लूप आहे आणि त्याच्यामध्ये 2 पासून 4 स्टेप्स आहेत. ओके. नाउ रिपीट स्टेप्स 2 to 4 फॉर k इज इक्वल टू 1 to n-1. सो आपल्याला k आउटर लूप 1 पासून n-1 पर्यंत न्यायचं बिकॉज नंबर ऑफ पासेस. सो k 1 झाला. ओके. कुठपर्यंत न्यायचं n-1. सो k इज लेस दॅन ऑर इक्वल टू n-1. n-1 म्हणजे n फॉर धिस अरे आपला n किती आहे 8 आहे, म्हणजे झालं 7. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7, कंडिशन ट्रू आहे. आता 2 to 4 स्टेप रिपीट होणार. सो स्टेप 2 मध्ये आलो, काय केलं आता, एक मिनिमम व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू काय केली a ऑफ k, म्हणजे सध्या जो फर्स्ट पोझिशनचा आहे k पोझिशनचा तोच मिनिमम आहे असं आपण कन्सिडर करू. सो a ऑफ 1 मध्ये k किती आहे 1 आहे ना. सो a ऑफ 1 ची व्हॅल्यू कुठे टाकायची, मिनिमम मध्ये. सो a ऑफ 1 मध्ये काय 77. सो मिनिमम ची व्हॅल्यू काय येणार 77. सो मिनिमम काय आहे 77. सो मिनिमम ची पोझिशन k ची व्हॅल्यू LOC मध्ये. सो k काय, सॉरी LOC. सो k काय 1. सो LOC पण काय आला 1. ह्याचा अर्थ काय की मिनिमम जर मी 77 कन्सिडर करते फॉर धिस, देन तो कोणत्या लोकेशनला आहे, फर्स्ट पोझ. बघा फर्स्ट पोझिशनला 77 आहे, असं त्याचं मिनिंग आहे. सो LOC इज अ व्हेरिएबल ऑर अ लोकेशन फॉर द मिनिमम एलिमेंट. ठीक आहे. नाउ धिस इज ऑल्सो इनर मोस्ट लूप. सो जोपर्यंत हे इनर लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण 4 स्टेप कडे येणार नाही, आणि 4 स्टेप झाल्यावर आपण परत लूप कडे येणार. ओके. सो आता इनर मोस्ट लूप. नाउ j इज इक्वल टू कुठून सुरू करायचंय, k+1 पासून. k काय 1. सो 2 पासून सुरू करायचं. कुठपर्यंत, जोपर्यंत बघा k+1 k+2 म्हणजेच काय j 2 3 4 असं. बघा k काय 1 आहे. सो 1 + 1 2, पुढे 1 + 2 3, म्हणजे 2 3 अप टू कुठपर्यंत न्यायचं n पर्यंत. सो j इज लेस दॅन ऑर इक्वल टू n. सो j काय 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n काय 8. ओके. सो आता बघा, आतापर्यंत आपण काय केलं की फर्स्ट पोझिशनचा जो इलेमेंट आहे तो मिनिमम आहे असं कन्सिडर केलं. आता आपण सेकंड पासून बघतोय की कोणता अजून मिनिमम आहे का, मग तो ह्याला काय करेल, रिप्लेस करेल. सेम आपलं सीचं लॉजिक आहे. नाउ लूप मध्ये आलो, ही कंडिशन ट्रू आहे. सो जोपर्यंत जे ची कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हेच लूप एक्झिक्यूट होणार. ठीक आहे. नाउ मिनिममची व्हॅल्यू काय 77 इज, सॉरी 77 इज ग्रेटर दॅन a ऑफ j काय 2. सो a ऑफ 2 काय 33 आहे का, येस, कंडिशन ट्रू आहे. सो इफ मध्ये आलो आणि a ऑफ j ची व्हॅल्यू j काय 2. सो a ऑफ 2 ची व्हॅल्यू कुठे टाकली, मिनिमम मध्ये. सो a ऑफ 2 मध्ये काय 33 आले मिनिमम मध्ये, आणि j ची व्हॅल्यू काय LOC, म्हणजेच काय मिनिमम जर मी 33 धरतीये तर j ची व्हॅल्यू LOC मध्ये टाकली, j काय 2, मग LOC पण काय आला 2. सो मिनिमम जर आता 33 आहे तर तो कोणत्या पोझिशनला आहे, सेकंड पोझिशनला आहे. ओके. नाउ इफ एंड झालं. नाउ लूप, परत लूप कडे आलो. जे काय होणार आता ऑब्विसली 1 ने इन्क्रीमेंट होणार. ही कंडिशन 8 पर्यंत जाणार आहे, हे इनर लूप आहे बघा. तर ही कंडिशन ट्रू आहे. परत इफ मध्ये आलो, मिनिमम काय आहे बघा 33 इज ग्रेटर दॅन a ऑफ j काय 3.
सो ए ऑफ 3 काय 44 आहे का 33 ग्रेटर दॅन 44 नाही. सो हा इफ होणार नाही. म्हणजे सध्या 77, 33 आणि 44 मध्ये 33 मिनिमम आहे. अजून आपण पुढे चेक करतोय. नाउ नेक्स्ट टाइम जे किती होणार आता 4 होणार. 4 इज लेस दॅन और इक्वल टू 8 कंडिशन ट्रू. नाउ इफ लूप मध्ये आलो. इफ मिनिमम काय सध्या 33 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे काय 2. सो ए ऑफ जे काय 4 आहे. सो ए ऑफ 4 काय आहे 11. येस ट्रू आहे कंडिशन. सो इथे आलो. ए ऑफ ची व्हॅल्यू जे काय 4. सो ए ऑफ 4 ची व्हॅल्यू मिनिमम मध्ये. सो ए ऑफ 4 ची व्हॅल्यू विच इज 11 आला मिनिमम मध्ये. आणि जे ची व्हॅल्यू एलओसी मध्ये. जे काय 4. सो एलओसी पण काय आला 4. म्हणजेच काय जर मी मिनिमम 11 म्हणतेय तर 11 कोणत्या पोझिशनला आहे 4 म्हणून हा एलओसी. ओके नाउ नेक्स्ट टाइम परत जे झाला 5. 4 होता तो 5 झाला. 5 इज लेस दॅन और इक्वल टू 8 कंडिशन ट्रू. ओके इथे आलो. मिनिमम काय 11 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे काय 5. सो ए ऑफ 5 काय 88 आहे का ट्रू नाही. कंडिशन फॉल्स. इफ होणार नाही. परत लूप जे 5 होता जे किती झालं 6 इज लेस दॅन और इक्वल टू 8 कंडिशन ट्रू आहे. म्हणून इफ लूप मध्ये आलो. इफ काय मिनिमम 11 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे काय 6. सो ए ऑफ 6 काय 22 कंडिशन काय आहे फॉल्स आहे. सो इफ होणार नाही. परत जे कडे आलो. जे झालं 7 इज लेस दॅन और इक्वल टू 8 कंडिशन ट्रू. नाउ इथे आलो. मिनिमम काय 11 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे काय 7. सो ए ऑफ 7 काय 66 आहे का कंडिशन ट्रू नाही फॉल्स. सो अगेन इफ होणार नाही. परत जे कडे आलो. जे झाला 8 इज लेस दॅन और इक्वल टू 8 कंडिशन ट्रू. मग लूप मध्ये आलो. मिनिमम काय 11 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे काय 8. सो ए ऑफ 8 काय 55. सो 11 लेस दॅन ग्रेटर दॅन 55 आहे का नाही कंडिशन फॉल्स. इफ होणार नाही. परत लूप कडे आलो. जे झालं 9. ओके नाउ 9 इज लेस दॅन और इक्वल टू 8 कंडिशन फॉल्स. ओके म्हणजे जे लूप फॉल्स झालं. ठीक आहे. सो आपल्याला जेव्हा जे लूप फॉल झालं तेव्हा आपल्याला काय मिळालं मिनिमम 11 आणि तो कोणत्या लोकेशनला मिळाला 4th लोकेशनला मिळाला. ओके सो बघा आपण जसं मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलं की आता आपला K1 आहे ना म्हणजे आपला फर्स्ट पास सुरू आहे. सो फर्स्ट पासला आपण काय करतो मिनिमम 1 पासून लास्ट इंडेक्स पर्यंत मिनिमम फाइंड आउट करतो आणि तो पहिल्या पोझिशनला टाकतो आणि पहिल्या पोझिशनचा जिथे मिनिमम मिळालाय तिथं. ओके सो आता 11 आपल्याला जेव्हा जे लूप फॉल झालेला आहे तेव्हा आपल्याला मिनिमम मिळालेला आहे फ्रॉम द फर्स्ट इंडेक्स टू द लास्ट इंडेक्स विच इज 11. ओके नाउ आता आपल्याला इंटरचेंज करायचं. सो ए ऑफ के ची व्हॅल्यू ए ऑफ के काय 1. सो ए ऑफ 1 ची व्हॅल्यू दॅट इज ए ऑफ 1 काय 77 कुठे टाकायची टेम्प मध्ये स्वॅपिंग. ओके नाउ ए ऑफ के मध्ये के काय 1. सो ए ऑफ 1 मध्ये काय टाकायचं ए ऑफ एलओसी काय 4 म्हणजेच ए ऑफ 4 ची व्हॅल्यू दॅट इज 11. ओके आणि ए ऑफ एलओसी काय 4 दॅट इज ए ऑफ 4 मध्ये काय टाकायचा टेम्प काय 77. मग बघा ए ऑफ 1 मध्ये काय टाकलं 11 बघा आणि ए ऑफ 4 मध्ये काय टाकलं 77. सो दिस इज आफ्टर द फर्स्ट पास. सो 4 स्टेप झाली. नाउ परत के लूप कडे आलो. आता के जो 1 होता तो के काय होणार 2 होणार. म्हणजे आता आपला सेकंड पास सुरू झाला. बघा थोडंसं लेंदी एक्सप्लेनेशनला पण सोपं आहे. पण तेवढी तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे एक्झाम्पल घेऊन. नाही तर फक्त लेक्चर पुरतं केलं बस नंतर 2 दिवसांनी बघितलं किंवा 1 मंथ नंतर बघितलं अल्गोरिदम तर काहीच कळत नाहीये. परत लेक्चर स्टडी करायला लागतंय तर असं करू नका. सो आता ही स्टेप आपली झाली इंटरचेंज करून. एंड ऑफ स्टेप 1 पण लगेचच लूप एंड होणार नाही बिकॉज आता आपल्याला के आउटर लूप तर फॉल्स व्हायला पाहिजे. ते कधी फॉल्स होईल जेव्हा के 7 पेक्षा मोठा येईल. सो के जो 1 होता आधीच्या ह्याला तो आता 2 झालाय. ओके नाउ ए ऑफ के ची म्हणजेच 2 इज लेस दॅन और इक्वल टू 7 कंडिशन ट्रू. नाउ इथे आलो. आता आपल्याला 11 बघायचंच नाही. आता आपण सेकंड पासून इथपर्यंत बघणार आहे. ओके सो आता आपण बिकॉज 11 ऑलरेडी सॉर्टेड आहे आता सेकंड पासून 8 पर्यंत बघणार आहे. सो पहिल्यांदा सेकंडच एलिमेंट स्मॉल आहे असं कन्सिडर करायचं. सो ए ऑफ के काय 2. सो ए ऑफ 2 ची व्हॅल्यू कुठे टाकायची मिनिमम व्हेरिएबल मध्ये. सो इथे आलं 33. ए ऑफ 2 मध्ये काय 33. मग 33 के ची व्हॅल्यू
एलओसी मध्ये के काय 2, मग एलओसी पण काय आला 2, म्हणजे 33 जर आपण मिनिमम म्हणतोय तर तो सेकंड पोझिशनला आहे. ओके, नाव लूप स्टार्ट करायचं. जे इज इक्वल टू के प्लस 1. के जर 2 आहे तर जे ची व्हॅल्यू कशाला असाइन होईल, के प्लस 1 म्हणजे 3 ला, आणि मग तो इन्क्रीमेंट होईल n पर्यंत, दॅट इज 8 पर्यंत. कंडिशन ट्रू आहे. ओके, नाव इफ ही आता हे लूप जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण फोर्थ स्टेपला येणार नाही. नाव ही कंडिशन ट्रू आहे, सो इथे आलो. मिनिमम काय सध्या 33 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. जे काय आहे 3, सो ए ऑफ 3 काय 44 आहे का. कंडिशन ट्रू नाही, सो इफ होणार नाही. परत लूप कडे आलो. जे 3 होता तो 4 झाला. नाव कंडिशन ट्रू आहे. परत कंडिशन ट्रू आहे लूपची, म्हणून इफ कडे आलो. मिनिमम काय 33 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. जे काय 4, सो ए ऑफ 4 काय 77. कंडिशन ट्रू आहे का नाही, सो इफ होणार नाही. नंतर जे किती होणार 5 होणार. 5 इज लेस दॅन और इक्वल टू 8. कंडिशन काय आहे ट्रू आहे. परत इफ मध्ये आलो, म्हणजे लूप मध्ये आलो. इफ कडे 33 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे 5 आहे बरोबर, सो ए ऑफ 5 काय 88. कंडिशन ट्रू आहे का नाही, सो इफ मध्ये येणार नाही. परत जे लूप इन्क्रीमेंट होणार 6 होणार. 6 इज लेस दॅन और इक्वल टू 8. कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. मिनिमम 33 बघा, 33 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. जे काय 6, सो ए ऑफ 6 काय 22. येस, 33 इज ग्रेटर दॅन 22. सो आता इफ मध्ये आलो आणि काय केलं, ए ऑफ जे ची व्हॅल्यू. जे काय 6, सो ए ऑफ 6 ची व्हॅल्यू कुठे टाकली, मिनिमम मध्ये. राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये जाते. सो ए ऑफ 6 ची व्हॅल्यू 22 कुठे टाकली, मिनिमम मध्ये. सो न्यू मिनिमम आला 22. आणि जे ची व्हॅल्यू एलओसी मध्ये. जे काय 6 आहे, सो एलओसी पण काय आला 6. याचा अर्थ काय, जर आपला मिनिमम 22 आलाय तर तो 6 पोझिशनला आहे. ओके, नाऊ अगेन लूप. अजून आपल्याला पुढे बघायचं की 22 पेक्षा अजून लहान आहे का. नाउ जे होणार 7 इज लेस दॅन और इक्वल टू 8. कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. मिनिमम काय नाउ 22 इज ग्रेटर दॅन. मिनिमम काय 22 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. जे काय 7, सो ए ऑफ 7 काय 66 आहे का. कंडिशन ट्रू नाही, फॉल्स. नाउ जे होणार 8 इज लेस दॅन और इक्वल टू 8. कंडिशन ट्रू. नाउ अगेन इफ मिनिमम आपला 22 आहे. 22 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. जे काय आहे 8, सो ए ऑफ 8 काय आहे 55. कंडिशन फॉल्स आहे. इफ होणार नाही. नाउ जे होणार 9. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स बिकॉज आपल्याला n पर्यंतच न्यायचंय जे लूप, आणि n 8 आहे. सो ही कंडिशन फॉल्स. जे लूपच्या बाहेर आलो. सो आता आपल्याला सेकंड पासून 8 मध्ये कोणता मिनिमम आहे 22 तो मिळालेला आहे. ओके, सो आता आपल्याला स्वॅपिंग करायचं आहे. सो ए ऑफ के ची व्हॅल्यू. के म्हणजे काय 2, सो ए ऑफ 2 ची व्हॅल्यू दॅट इज 33 कुठे टाकायची टेम्प मध्ये. सो टेम्प आला 33. नंतर ए ऑफ एलओसी ची व्हॅल्यू. एलओसी काय 6, सो ए ऑफ 6 ची व्हॅल्यू दॅट इज 22 कुठे टाकायची ए ऑफ के मध्ये. के काय आहे 2, सो ए ऑफ 2 मध्ये टाकायची. ए ऑफ एलओसी ची व्हॅल्यू म्हणजे ए ऑफ 6 ची व्हॅल्यू. ए ऑफ 6 काय 22 आणि ए ऑफ एलओसी काय 6, सो ए ऑफ 6 मध्ये टाकायची टेम्प ची व्हॅल्यू. टेम्प काय 33. ओके, सो बघा आता ए ऑफ 2 मध्ये गेलं 22 आणि ए ऑफ 6 मध्ये गेलं 33. म्हणजे आता आपला के 2 होता. ओके, नाउ आता के किती होणार, म्हणजे आता आपण फोर्थ स्टेप कडे आलेलो आहे. ती झाली आपली. आता परत पहिल्या स्टेप कडे गेलो. जोपर्यंत आउटर लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत एक्झिट होणार नाही. ठीक आहे. नाउ के आता आपला जो 2 होता तो 3 आला. 3 होईल. ओके, सो 2 पास झाले. सो आफ्टर 2 पास नंतर बघा 11 आणि 22 आले. म्हणजे फर्स्ट 2 एलिमेंट्स आर सॉर्टेड. नाउ के होणार 3 इज लेस दॅन और इक्वल टू 7 बिकॉज आउटर लूप आपल्याला n-1 टाइम्स करायचा आहे. नाउ मिनिमम आता आपल्या थर्ड इंडेक्स पासून बघा. थर्ड पास आहे ना, सो थर्ड इंडेक्स पासून लास्ट पर्यंतच बघणार. सो ए ऑफ के ची व्हॅल्यू मिनिमम मध्ये. सो ए ऑफ 3 मध्ये काय, के काय 3 आहे ना, सो ए ऑफ 3 मध्ये काय 44 ते आले मिनिमम मध्ये, आणि के आला एलओसी मध्ये. सो के 3 आहे, सो एलओसी पण आला 3. म्हणजे आपण सध्या मिनिमम 44 धरतोय तर तो थर्ड पोझिशनला आहे. नाउ जे इज इक्वल टू के प्लस 1. सो
सो के 3 आहे, सो जे कशाला असाइन होईल 3 + 1 4 ला. ओके, ते कुठपर्यंत जायचं आपल्याला n पर्यंत, म्हणजे 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. 4 5 6 7 8 असं. ओके, नाउ इफ मध्ये आलो, कंडिशन ट्रू आहे, इथे आलो, मिनिमम काय आपला 44. 44 इज ग्रेटर दॅन a ऑफ j. जे काय 4, सो a ऑफ 4 काय 77 आहे का, नाहीये. सो हे इफ होणार नाही. परत इनर लूप, जे 5 4 होता तो 5 झाला. नाउ अगेन दिस कंडिशन इज ट्रू. ओके, नाउ मिनिमम काय सध्या 44 इज ग्रेटर दॅन a ऑफ j. जे काय 5, सो a ऑफ 5 काय 88 आहे का, कंडिशन ट्रू नाही. सो इफ होणार नाही. नाउ नेक्स्ट टाइम जे होणार 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8, कंडिशन ट्रू. नाउ इफ मध्ये आलो, मिनिमम सध्या 44 आहे. 44 इज ग्रेटर दॅन a ऑफ j. जे काय 6, सो a ऑफ 6 काय 33. येस, ही कंडिशन ट्रू आहे. सो इफ मध्ये आलो, a ऑफ j ची व्हॅल्यू, जे काय 6 आहे, सो a ऑफ 6 ची व्हॅल्यू दॅट इज 33. कुठे टाकली, मिनिमम मध्ये. सो मिनिमम आला 33 आणि j ची व्हॅल्यू LOC मध्ये, जे काय 6, सो LOC पण काय आला 6 आला. ओके, नाउ परत लूप, जे किती होणार 7 होणार. 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8, कंडिशन ट्रू. नाउ आपण अजून बघतोय की ह्याच्यात 33 पेक्षा लेस आहे का. ठीक आहे, नाउ ही कंडिशन ट्रू आहे. सो इथे आलो, मिनिमम काय आहे 33 आहे बघा सध्या. मिनिमम इज ग्रेटर दॅन a ऑफ j. जे काय आहे 7, सो a ऑफ 7 काय 66 आहे का, नाही. ओके, नाउ इफ होणार नाही. परत जे होणार, जे किती होणार 8 होणार. 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8, कंडिशन ट्रू. ओके, नाउ मिनिमम 33 इज ग्रेटर दॅन a ऑफ j. जे काय 8, सो a ऑफ 8 काय 55 आहे का, नाहीये. सो हे इफ होणार नाही. नेक्स्ट टाइम जे 9 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. सो इनर लूप फॉल झालं. सो लूपच्या बाहेर आलो 4 स्टेपला. नाउ आता आपण इंटरचेंज करणार. सो 10 मध्ये टाकायची a ऑफ k ची व्हॅल्यू. k काय आहे 3, सो a ऑफ 3 मध्ये काय 44. ओके, नाउ नेक्स्ट a ऑफ k मध्ये, दॅट इज k 3 आहे, सो a ऑफ 3 मध्ये टाकायची a ऑफ LOC ची व्हॅल्यू. LOC काय 6, सो a ऑफ 6 ची व्हॅल्यू दॅट इज 33 आणि a ऑफ LOC मध्ये, LOC काय आहे 6, सो a ऑफ 6 मध्ये टाकायची 10 ची व्हॅल्यू दॅट इज 44. ओके, सो बघा आता a ऑफ 3 मध्ये आलं 33 आणि a ऑफ 6 मध्ये आला इथं 44. ठीक आहे, नाउ 4 स्टेप कंप्लीट. नाउ परत लूप कडे आलो. ठीक आहे, एंड ऑफ स्टेप 1 ना, पण स्टेप 1 ला संपणारच नाही लूप जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स येत नाही तोपर्यंत. नाउ जो k 3 होता तो आता k किती होणार 4 होणार. k जो 3 होता तो आता k किती होणार 4 होणार. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7. येस, कंडिशन ट्रू. सो ही कंडिशन ट्रू आहे. इथे आलो आता आपण 4 पास सुरू आहे. सो 4th इंडेक्स पासूनचा स्मॉलेस्ट एलिमेंट काय करणार, सर्च करणार. ओके, नाउ a ऑफ k ची व्हॅल्यू मिनिमम मध्ये, k काय 4, सो a ऑफ 4 ची व्हॅल्यू दॅट इज 77 मिनिमम मध्ये आणि k ची व्हॅल्यू LOC मध्ये, म्हणजेच काय आला LOC पण 4, k ची व्हॅल्यू. नाउ j k + 1, जे कशाला असाइन करायचा k + 1 ला. सो k 4 आहे, सो जे कितीला होईल 4 + 1 5 ला. नाउ दिस कंडिशन इज ट्रू जे लूप ची. सो लूप मध्ये आलो, मिनिमम काय आहे आपला सध्या 77 इज ग्रेटर दॅन a ऑफ j. जे किती आहे 5, सो a ऑफ 5 काय आहे 88 आहे का, कंडिशन ट्रू नाही. सो इफ होणार नाही. जे 1 ने इन्क्रीमेंट होणार, कंडिशन ट्रू. नाउ हियर मिनिमम 77 इज ग्रेटर दॅन a ऑफ j. जे काय 6, सो a ऑफ 6 काय 44. येस, 77 ग्रेटर दॅन 44 आहे. सो इथे आलो, a ऑफ j ची व्हॅल्यू, जे काय 6, सो a ऑफ 6 ची व्हॅल्यू दॅट इज 44. कुठे टाकले, मिनिमम मध्ये. सो मिनिमम आला 44 आणि j ची व्हॅल्यू LOC मध्ये, जे काय 6, सो LOC पण काय आला 6. नाउ परत लूप 7, जे किती झालं 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8, कंडिशन ट्रू. अगेन मिनिमम काय सध्या आता 44 इज ग्रेटर दॅन a ऑफ j. जे काय 7, सो a ऑफ 7 काय 66 आहे का, नाही. सो इफ होणार नाही, म्हणजे मिनिमम चेंज होणार नाही. परत j कडे आलो, जे झाला 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8, कंडिशन ट्रू आहे. इथे लूप मध्ये आलो, इफ मिनिमम 44 इज ग्रेटर दॅन a ऑफ j. जे काय 8, सो a ऑफ 8 काय आहे 55,
कंडिशन फॉल्स, 44 ग्रेटर दॅन 55 नाही, इफ कडे येणार नाही. परत लूप कडे आलो, जे 9 झाला. नाउ जे कंडिशन इज फॉल्स, सो जे लूपच्या बाहेर आलो, सॉरी जे लूपच्या बाहेर आलो. आता आपल्याला इंटरचेंज करायची, टेम्प मध्ये टाकायची ए ऑफ के ची व्हॅल्यू. सो टेम्प मध्ये गेलं ए ऑफ के, के काय 4, सो ए ऑफ 4 काय 77 गेले. ओके, नाउ ए ऑफ के मध्ये म्हणजे के 4 आहे, सो ए ऑफ 4 मध्ये गेलं ए ऑफ एलओसी ची व्हॅल्यू, एलओसी 6 आहे ना, सो ए ऑफ 6 ची व्हॅल्यू दॅट इज 44. आणि ए ऑफ एलओसी, एलओसी 6 आहे, सो ए ऑफ 6 मध्ये गेलं 10 ची व्हॅल्यू दॅट इज 77. ओके, सो बघा ए ऑफ 4 मध्ये काय गेलं 44 आणि ए ऑफ 6 मध्ये काय गेलं 77. सो आता आपण परत के लूप कडे आलो. आता के काय होईल, जो 4 होता तो 5 होईल. सो आफ्टर द 4th पास आपल्याला जे फर्स्ट 4 एलिमेंट आहेत ते सॉर्टेड झालेले आहेत. ओके, नाउ आता के जो 4 होता तो आता के किती येईल 5 येईल. बघा मुद्दा मी थोडस मोठं एक्झाम्पल घेतलेले. नाउ के जो 4 होता तो के 5 येईल. 5 इज लेस दॅन और इक्वल टू 7, कंडिशन ट्रू. नाउ लूप मध्ये आलो, ए ऑफ के ची व्हॅल्यू के काय 5, सो ए ऑफ 5 ची व्हॅल्यू मिनिमम मध्ये, सो ए ऑफ 5 मध्ये 88 आहे, ते आलो मिनिमम मध्ये. आणि के ची व्हॅल्यू एलओसी मध्ये, सो एलओसी पण के ची व्हॅल्यू एलओसी, सो 5 आला. नाउ इनर लूप जे इज इक्वल टू के प्लस 1 असाइन करायचं, सो के 5 आहे, सो जे आला 6. ओके, नाउ 6 इज लेस दॅन और इक्वल टू 8 नंबर ऑफ एलिमेंट्स, कंडिशन ट्रू आहे. इफ मध्ये आलो, सो इफ काय आहे मिनिमम, मिनिमम इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे, जे काय 6, सो ए ऑफ 6 काय 77, येस 88 इज ग्रेटर दॅन 77, सो ए ऑफ जे ची व्हॅल्यू मिनिमम मध्ये. ओके, सो जे काय 6, सो ए ऑफ 6 ची व्हॅल्यू दॅट इज 77 मिनिमम मध्ये आणि जे ची व्हॅल्यू एलओसी मध्ये, म्हणजे जे जो 6 आहे तो इथे, म्हणजे सध्या आपण 88 77 कंपेअर केला, त्यातला 77 मिनिमम आहे, सो तो इथे आला. आता आपण परत 77 पेक्षा लेस आहे का ते बघणार आहे. ओके, नाउ परत लूप इन्क्रीमेंट झालं, जे 7 झाला, 7 इज लेस दॅन और इक्वल टू 8, कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो, मिनिमम काय सध्या 77, 77 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे, जे काय 7, सो ए ऑफ 7 काय 66, कंडिशन ही पण ट्रू आहे. सो ए ऑफ जे ची व्हॅल्यू, जे 7 आहे ना, सो ए ऑफ 7 ची व्हॅल्यू दॅट इज 66 कुठे आली मिनिमम मध्ये आली. आणि जे ची व्हॅल्यू एलओसी मध्ये, सो जे 7 आहे, सो एलओसी पण 7 आला. नेक्स्ट टाइम जे 8 झाला, इफ झालं, नाउ जे 8 झाला, 8 इज लेस दॅन और इक्वल टू 8, कंडिशन ट्रू. ओके, नाउ मिनिमम विच इज 66 is greater than a of j, j काय 8, so a of 8 काय 55, कंडिशन अगेन ट्रू आहे. सो a of j ची व्हॅल्यू दॅट इज j काय 8, सो a of 8 ची व्हॅल्यू दॅट इज 55 कुठे गेलं मिनिमम मध्ये आणि j ची व्हॅल्यू एलओसी मध्ये. म्हणजे जर मिनिमम मी 55 म्हणते तर तो कोणत्या लोकेशनला आहे 8 लोकेशनला. नाउ j होणार 9 इज लेस दॅन और इक्वल टू 8, फॉल्स. जे लूपच्या बाहेर आलो, म्हणजे बघा 5th इंडेक्स पासून लास्ट इंडेक्स पर्यंत 55 मिनिमम आहे, जो की आपल्याला मिळालेला आहे. ओके, नाउ आता आपण स्वॅपिंग करणार. टेम्प मध्ये टाकायची ए ऑफ के ची व्हॅल्यू, के काय आहे 5, सो ए ऑफ 5 ची व्हॅल्यू दॅट इज 88, बिकॉज 5th पास सुरू आहे ना, सो आपल्याला 5th आणि 8th पोझिशनला आपल्याला मिनिमम मिळालंय. सो 5th आणि 8th पोझिशन आपण स्वॅपिंग करणार. नाउ ए ऑफ के मध्ये के काय 5, सो ए ऑफ 5 मध्ये टाकायचं ए ऑफ एलओसी ची व्हॅल्यू, एलओसी काय आहे 8, सो ए ऑफ 8 ची व्हॅल्यू दॅट इज 55 आणि ए ऑफ 8 मध्ये, बिकॉज एलओसी इज 8, ए ऑफ एलओसी मध्ये टाकायची 10 ची व्हॅल्यू दॅट इज 88. ओके, सो 8th पोझिशन आणि 5th पोझिशन. हा 8th, सो ए ऑफ 5th पोझिशनला टाकला 55 आणि ए ऑफ 8 पोझिशनला टाकणार 88. ओके, नाव आता परत के लूप, के जो 5 होता तो 6 होणार. सो आता आपण 6 पासून ते लास्ट पर्यंतचा जो स्मॉल आहे तो बघणार. बघा के 5 झालेला, आता के 6 आहे, सो 5 नंतर आपले बरोबर फर्स्ट 5 जे एलिमेंट्स आहेत 11, 22, 33, 44 अँड 55 ते आपले सॉर्ट झालेले आहेत. ओके, सो इथे आला के 6, के 5 होता ना, नाव आता इथे कंडिशन ही ट्रू आहे. नाव आपण 6 पासून 8 पर्यंतचा मिनिमम बघणार आहे कोणता आहे. ओके, नाव
ए ऑफ के ची व्हॅल्यू मिनिमम मध्ये, के काय 6, सो ए ऑफ 6 ची व्हॅल्यू दॅट इज 77 मिनिमम मध्ये आणि के एलओसी मध्ये. सो के 6 आहे, सो एलओसी पण 6 म्हणजे 6 पोझिशनला सध्या मिनिमम आहे. जस्ट आता आपण चेक करतोय पुढे 77 पेक्षा लेस आहे का. नाव जे सुरू करायचंय के प्लस 1 पासून. सो जे 6 आहे, सो जे के 6 आहे, सो जे स्टार्ट होणार 7 पासून ते कुठपर्यंत 8 पर्यंत. ओके, कंडिशन ट्रू आहे. इफ मध्ये आलो मिनिमम काय आहे 77 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे ए ऑफ 7 काय आहे 66. कंडिशन ट्रू आहे. सो ए ऑफ जे ची व्हॅल्यू मिनिमम मध्ये. ओके, सो ए ऑफ जे काय 7, सो ए ऑफ 7 ची व्हॅल्यू 66 मिनिमम मध्ये आणि जे ची व्हॅल्यू एलओसी मध्ये. जे 7 आहे, एलओसी पण 7. नाव जे 8 होणार, 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. कंडिशन ट्रू. परत इफ मध्ये आलो, सध्या मिनिमम काय 66 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे काय 8, सो ए ऑफ 8 काय 88. कंडिशन फॉल्स. इफ होणार नाही. नाव जे 9 ही कंडिशन फॉल्स. जे लूप फॉल्स, लूपच्या बाहेर आलो इथे. नाव टेम्प मध्ये टाकली ए ऑफ के ची व्हॅल्यू, के काय 6, सो ए ऑफ 6 मध्ये काय 77 टाकले. ओके, नाव ए ऑफ के मध्ये दॅट इज के 6 आहे, सो ए ऑफ 6 मध्ये टाकलं ए ऑफ एलओसी ची व्हॅल्यू. एलओसी काय 7, सो ए ऑफ 7 मध्ये काय 66 ते इथे टाकले आणि ए ऑफ 7 मध्ये टाकले म्हणजेच एलओसी मध्ये टाकले 10 ची व्हॅल्यू दॅट इज 77. ओके, नाव इथे 66 आलं आणि ए ऑफ 7 मध्ये आलं 77. आता जरी तुम्हाला तो सॉर्टेड दिसला असेल तरी पण आपला अजून आउटर लूप फॉल्स झालेला नाहीये. सो आपल्याला इंटरचेंज होणार नाही, पण आपलं जे अल्गोरिदम आहे ते पूर्ण होणार. आता के 6 होता, आता के किती होणार 7 होणार. लास्ट आता पास आपला चालू आहे. के 7 होणार, 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7. कंडिशन ट्रू. नाव ए ऑफ के, आता आपण 7th आणि 8th मध्ये बघतोय कोणता इलेमेंट स्मॉल आहे. नाव ए ऑफ के ची व्हॅल्यू मिनिमम मध्ये के 7 आहे, सो ए ऑफ 7 दॅट इज 77 टाकला मिनिमम मध्ये. के ची व्हॅल्यू एलओसी मध्ये म्हणजे के 7 आहे, सो एलओसी पण 7 आला. नाव जे आपण इनिशियलाइज केला के प्लस 1 ला, के 7 आहे, सो जे झाला 8. 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8 बिकॉज एन इज ऑल्सो 8. कंडिशन ट्रू आहे. इथे आलो मिनिमम काय सध्या 77 इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. ए ऑफ जे काय आहे, जे काय आहे 8, सो ए ऑफ 8 काय आहे 88. कंडिशन ट्रू आहे का नाही, फॉल्स. इफ होणार नाही. ओके, परत जे कडे आलो, जे 8 होता तो 9 झाला. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. सो जे लूप फॉल्स झालं, जे लूपच्या बाहेर आलो. म्हणजेच काय की आता सध्या आपला के पण 7 आहे आणि एलओसी पण 7 आहे, म्हणजे 7 पोझिशनलाच मिनिमम इलेमेंट आहे. ओके, नाउ आता हेच बघा स्वॅपिंग तसं ऍज सच होणार नाही. ते ए ऑफ के टेम्प ची व्हॅल्यू, ए ऑफ के ची व्हॅल्यू टेम्प मध्ये, के काय 7, सो ए ऑफ 7 ची व्हॅल्यू दॅट इज 77 टेम्प मध्ये. नाउ ए ऑफ के मध्ये के काय 7, सो ए ऑफ 7 मध्ये टाकली ए ऑफ एलओसी ची व्हॅल्यू, पण एलओसी पण काय 7च आहे, सो ए ऑफ 7 मध्ये गेली ए ऑफ 7 चीच व्हॅल्यू दॅट इज 77च. आणि ए ऑफ एलओसी 7च आहे ना, सो ए ऑफ 7 मध्ये गेलं 10 ची व्हॅल्यू दॅट इज 77. म्हणजेच इथे इंटरचेंज होणार नाही. ऍज इट इज जे आहे 77 ते ऍज इट इज तिथंच राहणार आहे आणि 88 तर होतेच. ओके, नाउ नेक्स्ट के कडे आलो. परत के जो 7 होता तो 8 झाला. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. सो आउटर लूप पण फॉल्स झालं. नाउ द 5th स्टेप इज एक्झिट. सो आफ्टर म्हणजे हे लूप फॉल्स झाले, n-1 पर्यंतच होतं ना, सो के 8 झाला आणि n 8 आहे, सो 8-1 7 पर्यंतच न्यायचं होतं. सो हे लूप फॉल्स. एंड ऑफ स्टेप 1 लूपच्या बाहेर आलो आणि प्रोग्राम अल्गोरिदम एक्झिट. सो आफ्टर द सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम आपले जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला काय मिळालेले आहेत, सॉर्टेड मिळालेले आहेत. ओके, सो हे झालं सिलेक्शन सॉर्ट. नाउ लेट्स राईट डाऊन द प्रोग्राम. सेव्ह करूया त्याला आधी. सिलेक्शन सॉर्ट. आता सेम प्रिव्हियस सॉर्टिंग सारखंच बघा. इच टाइम मी तुम्हाला प्रोग्राम का रिपीट करते, मी ते पण कॉपी पेस्ट करू शकत असते कोड, पण तुम्हाला सुद्धा
प्रॅक्टिस व्हायला पाहिजे की मॅम करतात आपण पण करून बघू. इच टाइम कधीच कॉपी पेस्ट कोड करायचा नाही. इच टाइम अरे स्कॅन करायचा. आपण तेच करतोय ना, फक्त आपण नंतर काय चेंज करतोय, अरे प्रिंट झाल्यानंतर आपण अल्गोरिदमचा कोड अप्लाय करतो वेगवेगळ्या आणि मग नंतर आपण प्रिंट करतो. ठीक आहे, पण तिथपर्यंतचा जो कोड असतो तो सेम असतो, तर कधीच कॉपी पेस्ट नाही. जेवढं तुम्ही प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करणार तेवढं तुमच्यासाठी म्हणजे ह्या स्टेजला तेवढं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, आता झालं आपलं रॅडिक्स आणि शेल सॉर्ट झालं. मर्जिंग म्हणजे 3 सॉर्ट राहिलेत अजून. तेवढे झाले की सेम प्रोग्राम आपण युजिंग फंक्शन करणारे, मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करणारे. ओके, म्हणजे ऑल ऑपरेशन्स एकाच प्रोग्राम मध्ये. बघा आता आपल्याला अरे साठी तर एवढे लागतात. त्याच्यानंतर अल्गोरिदम मध्ये बघा राईट हँड साइडला अजून आपल्याला के लागते, एलओसी, एक मिनिमम व्हेरिएबल, देन टेम्प व्हेरिएबल, अजून जर एक्स्ट्रा काय लागलं जे पण लागतं तर आपण तो घेऊया. ठीक आहे, कोणतं मिस झाला असेल तर. ठीक आहे, मग आता सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम फर्स्ट स्टेप स्टार्ट करायच्या आधी वी नीड इन्ग्रेडियंट्स फॉर सिलेक्शन सॉर्ट. म्हणजेच काय, एन आणि अनसॉर्टेड इलेमेंट इन अरे. सो त्याच व्हॅल्यू घ्या आता, एंटर एन. ओके, नाउ printf enter elements in array for I is equal to 1, I is less than or equal to n, I plus s. ओके, आणि scanf हे तर आपण कॉमनच करतो ऑल प्रोग्राम्स मध्ये, बिकॉज अरे मध्ये एलिमेंट घेतले नाही तर ते सॉर्ट कसे होणार. आणि बिफोर सॉर्टिंग जस्ट आपण प्रिंट करू. एवढी प्रॅक्टिस करायची की तुमच्याकडून मिस्टेक झाल्याच नाही पाहिजे. म्हणजे सिंटॅक्स एरर तरी नाही झाल्या पाहिजे. लॉजिक एरर्स होऊ शकतात, म्हणजे अल्गोरिदम प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करायला चुकू शकतं, पण जे सिंटॅक्स एरर आहेत त्या तुमच्याकडून झाल्याच पाहिजे नाही. एवढं तुम्ही परफेक्ट प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करायची आहे. बिकॉज ऍट द एंड तुम्हाला कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये गेले की तुम्हाला प्रोग्रामिंगच करायचं, दुसरं काहीच करायचं नाहीये. नाउ इथपर्यंत झालेलं आहे आपल्याला जे रिक्वायर्ड आहे अल्गोरिदमला. नाउ लेट्स राईट हँड साइडला अल्गोरिदम आहे बघा. फर्स्ट स्टेप के लूप, आउटर लूप. कुठून सुरू करायचं, 1 पासून कुठपर्यंत, n-1 पर्यंत. हे झालं आउटर लूप. ओके, नाउ आता सेकंड स्टेप काय, मिनिमम इज इक्वल टू, सेकंड स्टेप बघा राईट हँड साइडला, ए ऑफ ए. ओके, आणि एलओसी मध्ये टाकायची. जरी अल्गोरिदम मध्ये एका लाईन मध्ये आहेत हे 2 स्टेटमेंट, दीज आर द डिफरंट स्टेटमेंट. सो प्रोग्राम करताना एका खाली एक आलं पाहिजे. नाउ थर्ड स्टेप, परत लूप आहे जे लूप. जे सुरू करायचे k+1 पासून कुठपर्यंत, जोपर्यंत जे लेस दॅन ऑर इक्वल टू n येत नाही. काय लिहिलेलं k+1, k+2 म्हणजे ते ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होतं. असं कुठपर्यंत, n पर्यंत, आणि नंतर j++. सो हे आहे इनर लूप. ओके, इनर लूप. आता जे मधलं इफ लिहिते बघा मी, इफ मिनिमम इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. देन तर आपण लिहित नाही, आपण खाली ब्रेस टाकतो. मिनिमम इज इक्वल टू ए ऑफ जे, एलओसी इज इक्वल टू जे. ओके, इफ झालं, जे लूप झालं. नाउ इंटरचेंज फोर्थ स्टेप, बस फोर्थ स्टेप पण लूप मध्येच आहे. टेम्प मध्ये टाकायची ए ऑफ के ची व्हॅल्यू, ए ऑफ के मध्ये टाकायची ए ऑफ एलओसी ची व्हॅल्यू, आणि ए ऑफ एलओसी मध्ये टाकायचं टेम्प ची व्हॅल्यू. जस्ट झालं. आणि एंड ऑफ स्टेप 1 लूप, दॅट इज कर्ली ब्रेस. अल्गोरिदम कंप्लीट. नाउ गेट ch. ओके, झाला प्रोग्राम. बघा आपल्याला बिफोर आफ्टर, आता हे सॉर्ट झालं पण प्रिंट केल्याशिवाय तर आपल्याला कळणार नाही सॉर्ट झाले की नाही. सो आफ्टर सॉर्टिंग, फॉर
I is equal to 1. इन करायला तर सेम सेव केला, कंपाइल, कितीही व्हॅल्यू टाका, 6 टाकलाय सपोज 66, 44, 22, 11 कोणताही व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही. 1 2 3 4 5 6 झाले बघा. ठीक आहे, बिफोर सॉर्टिंग आणि आफ्टर सॉर्टिंग. ठीक आहे, हे झाला तुमचा सिलेक्शन सॉर्टचा प्रोग्राम. नाउ नेक्स्ट आता रॅडिक्स सॉर्ट. तर रॅडिक्स सॉर्टचं तुम्हाला ऍक्च्युअली अल्गोरिदम नाहीये, जस्ट त्याचे एक्झाम्पल येते एक्झामला. रॅडिक्स सॉर्ट, रॅडिक्स सॉर्टलाच बकेट सॉर्ट पण म्हणतात. ओके, तर ह्याचं तुम्हाला अल्गोरिदम येत नाही, पण जेव्हा तुमचं आता कॉलेज स्टार्ट होईल, जर मॅमनी घेतलंच तर ते मला सांगताल, मी घेईल. पण जस्ट अल्गोरिदम तुम्हाला नाहीच आहे असं सिलेबस मध्ये. एक्सक्यूज मी, फक्त एक्झाम्पलच आहे, ते सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे, तर ते आपण एक्झाम्पल घेऊयात रॅडिक्स सॉर्टचं. म्हणजेच काय की रॅडिक्स सॉर्ट कसं वर्क होतं त्याचं एक्झाम्पल आहे, ते आपण घेऊयात. वेट अ मिनिट. ओके, सो रॅडिक्स सॉर्टचं एक्झाम्पल म्हणजे प्रोग्राम असतो तुम्हाला जनरली, बट शक्यतो त्याचं एक्झाम्पलच येतं. ठीक आहे, 99%. जर 1% जर चान्स आहे, जर मॅमनी सिलेबस मध्ये नाहीये अल्गोरिदम ऑफ रॅडिक्स सॉर्ट, पण तरी जर घेतलंच तर मला ते सांगतात तुम्ही. ओके, पण सध्या त्याची गरज नाहीये. सपोज आता रॅडिक्स सॉर्ट बघा, जेव्हा जास्त डिजिटचे एक्झाम्पल असतात ना, तेव्हा रॅडिक्स सॉर्ट यूज करतात बघा. ऍरे मध्ये जे एलिमेंट्स आहेत ना, ते जर जास्त डिजिट्सचे असतील ना, तर मग रॅडिक्स सॉर्ट म्हणजे मोठे मोठे नंबर्स असतील तर रॅडिक्स सॉर्ट यूज करतात. ओके, सो आता बघा रॅडिक्स सॉर्ट कसं वर्क होतं. जस्ट एक एक्सप्लेनेशन, एकदम इझी आहे बघा. तुम्हाला असं एक्झाम्पल येतं, म्हणजे असे एलिमेंट्स येतात आणि येतं सॉर्ट युजिंग रॅडिक्स सॉर्ट. तर रॅडिक्स सॉर्टचं फक्त तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, नाऊ आता चेक करायचं की ह्याला पहिल्यांदा पासेस किती लागणार, म्हणजे स्टेप्स किती स्टेप्स मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह होणार. ठीक आहे, तर आता पहिल्यांदा ऍरे मधले एलिमेंट्स बघायचे जे तुम्हाला दिलेले आहेत ते. ओके, त्यातला हायेस्ट एलिमेंट बघायचा. तर हायेस्ट एलिमेंट कोणता आहे यातला? 543 आहे, राईट. सो 5 जो हायेस्ट नंबर आहे तो पहिल्यांदा बघायचा. 543 आहे आणि त्याचे डिजिट्स किती आहेत? 3. तर तुम्ही म्हणताल की ऑल डिजिट 3 आहेत. ठीक आहे, फॉर दिस एक्झाम्पल ऑल डिजिट्स 3 आहेत, म्हणजे मॅक्झिमम डिजिट्स ऑल एलिमेंट्स किती डिजिटचे आहेत? 3 डिजिटचे आहेत. ओके, पण जनरली काय मिसमॅच पण असू शकतं, तर लगेच मी तुम्हाला कन्फ्युज करत नाही. पहिल्या एक्झाम्पल मध्ये मी ऑल एलिमेंट सेम डिजिटचे देते, दॅट इज 3 डिजिटचे. ओके, सो आता मॅक्झिमम एलिमेंट 543 आहे. सो त्याच्यामध्ये टोटल किती डिजिट्स आहेत? 3 आहेत. सो तुम्हाला किती पासेस लागणार? 3 पास लागणार. सो 3 पास नंतर तुम्हाला ऍरे काय मिळणार? सॉर्ट मिळणार. ओके, सो आता लेट स्टार्ट विथ द पास 1. सो असं सॉल्व्ह करायचं बघा एक्झामला. पास 1 सुरू करणार आहे तुम्ही. किती एलिमेंट्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, बकेट ऑलवेज 9 काढायच्यात तुम्हाला. किती काढायच्यात? 9. बकेट म्हणजे एक एरिया जिथे आपण व्हॅल्यू सेव्ह करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, हा 10. तर हा 10 घेऊयात आपण एकदा. बकेट काढायच्यात टोटल 9 बकेट्स काढायच्यात. 10 इथे आपण नंबर्स लिहिणार आहे. ओके, सो दिस इज पास 1. ठीक आहे, बकेटला असे नंबर द्यायचे. ओके, 10 बकेट्स काढायच्या. 0 पासून सुरू करतोय आपण. सॉरी, म्हणजे एक बकेट मीन्स व्हॉट, एक टेम्पररी एरिया आहे. जस्ट त्याला बकेट असं नेम घेऊ नका. ठीक आहे, नाही. ठीक आहे, आता फर्स्ट पासला जसे तुम्हाला एक्झामला ऍरे दिलेले असतील एलिमेंट ऍज इट इज राईट डाऊन करून घ्यायचे.
जसा तुम्हाला ॲरे दिला असेल तसं ॲज इट इज राईट डाऊन करून घ्यायचा. बघा असं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. 3 स्टेप असे 3 वेळा बकेट काढल्या की तुम्हाला फायनल आन्सर मिळालं. ठीक आहे. नाऊ आता काय करायचं, स्टार्ट विथ द फर्स्ट पासला युनिट प्लेसच्या डिजिट पासून सुरू करायचं. तर युनिट प्लेसच्या डिजिटला काय 8, सो तो 348 जाणार 8 बकेट मध्ये. फर्स्ट पासला सुरू करायचं शेवटच्या डिजिट पासून इच इलेमेंटला. नंतर सेकंड इलेमेंटचं काय लास्ट डिजिट 3, सो तो सेकंड मध्ये जाणार. आणि बघा हा सेकंड इलेमेंट आहे ना, तो सेकंड रोलाच बरोबर टाकायचा, इथे नाही टाकायचं. 143 येते का लक्षात, बरोबर त्याच रोला टाकायचं. ठीक आहे. 361 लास्ट डिजिट काय 1, बरोबर त्याच रोला फर्स्ट बकेट मध्ये टाकायचा. ओके. 423 3 आहे, सो बरोबर त्याच रोला थर्ड बकेट मध्ये टाकायचं. इथे काय 8, त्याच रोला 8 बकेट मध्ये टाकायचा. 128 त्याच रोला 8 बकेट मध्ये टाकायचं. इथे काय 1 फर्स्ट आहे, सो त्याच रोला फर्स्ट बकेट मध्ये शेवटचा डिजिट. पास 1 ला शेवटच्या डिजिट नुसार बकेट फाइंड आउट करायचं. 543 3 आहे ना, सो बरोबर त्याच रोला टाकायचा. नंतर 366 6 त्याच रोला 6 बकेट मध्ये, तर 6 आहे. ओके. सो हा झाला आपला पास 1 कम्प्लीट. ओके. सो आफ्टर पास 2 आता तुम्हाला ॲरे काय मिळणार, पहिल्या पासला ॲरे काय जायचा जो तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, त्या सिक्वेन्सने ॲरे राईट डाऊन करून घ्यायचा. आता पास 2 ला ॲरे काय येणार की पास 1 पासून आपण हे केलेलं आहे, सो बकेट नुसार जायचं. 0th बकेटला काय आहे का नाही. फर्स्ट बकेटला काय काय आहे, पहिले 361 आहे, नंतर 321 आहे. ओके. सेकंड बकेटला काय आहे का नाही. नंतर थर्ड बकेटला 143 423 एका खाली एक 543. ओके. फोर्थला फिफ्थला काहीच नाहीये. 6 ला आहे 366. नंतर 7th ला काहीच नाहीये. 8th ला आहे 348 538 128. 9th ला काहीच नाही. ओके. सो दिस इज द इनपुट फॉर द पास 2. नाउ आता पास 2 सुरू करायचा. आता पास 2 ला हे इनपुट. ठीक आहे. 361 321 143 423 जसं आपण बकेट नुसार लिहिले ना, सेम तसं 366 348 538 and 128. नाउ आता सेकंड पासला लास्ट पासून सेकंड इंडेक्सचं इलेमेंट बघायचं, म्हणजे 10th पोझिशनचं 10th प्लसचं. बरोबर. सो हा 1 आपण 1 नाही बघायचा, आता 6 बघायचं, बिकॉज पास 2 सुरू झालाय. सो सेकंड लास्ट पासून सेकंड डिजिट काय 6 आहे. लास्ट पासून ना, कधी कधी 4 डिजिटचा नंबर असू शकतो. तर पहिल्या आता सध्या ठीक आहे 3 डिजिटचा आहे, तर फर्स्ट पासून पण सेकंड नंबरचा 6च येतोय, लास्ट पासून पण तोच येतोय. ठीक आहे. बट शेवटून सुरू करायचं. जर 4th डिजिटचा नंबर असेल तर मग चुकल तुमचं हे लॉजिक. सो पास 2 सुरू आहे. सो आता लास्ट पासून सेकंड इंडेक्सचा एलिमेंट दॅट इज 6. सो 6 आहे ना, तर तो त्याच रोला 6 बकेट मध्ये टाकायचं. इथे काय 2 त्याच रोला सेकंड बकेट मध्ये येईल. इथे काय 4, सो तो त्याच रोला 4th बकेट मध्ये येणार. इथं काय 2 त्याच रोला सेकंड बकेट मध्ये येणार. इथं काय 4 आहे, सो इथं 4th बकेट. इथं काय 6च आहे, सो त्याच रोला इथं 6th बकेट मध्ये येणार. नंतर 4 आहे इथं. ओके. इथं काय 3 आहे आणि 128, सो इथं 2 आहे. ओके. नाउ दिस इज अ पास 2. सो पास 2 नंतर तुमचा ॲरे कसा येईल, जो की पास 3 ला जाईल. बघा बकेट नुसार. 0 मध्ये काय नाही, 1 मध्ये काय, 2 मध्ये काय 321 थोडस हँग होतोय मशीन. 321 देन 4